अनपेक्षित लग्न भाग 3. जेवण झाल्यावर तो त्याच्या खोलीत गेला आणि त्याच्या आजीचे शब्द त्याच्या मनात खेळू लागले. स्वतःचे लक्ष विचलित करण्यासाठी तो त्याच्या फोनमधून स्क्रोल करू लागला. मग त्याला दरचा ईमेल दिसला, ज्यामध्ये त्याने रिवाची माहिती पाठवली होती आणि खाली लिहिले होते, कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी प्लीज एकदा वाच. ह्यावर वंशने ईमेलमधील PDF उघडली, ज्यामध्ये लिहिले होते, फक्त 2 महिन्यापूर्वीच रिवाने मुंबईमधील एका चांगल्या कॉलेजमधून तिचे शिक्षण आणि एका चांगल्या कंपनीतून तिची इंटर्नशिप पूर्ण केली. पण तिच्या निकालाच्या दिवशी तिच्या वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला. म्हणूनच तिचा निकाल आनंदाऐवजी शोकात बदलला. तेवढ्यात तिचे काका आणि काकू त्यांच्या घरी आले आणि तिने सगळं सांभाळलं. पण तिच्या वडिलांचं अंत्यसंस्कार होताच त्यांनी फसवणूक करून तिची सर्व मालमत्ता हिसकावून घेतली आणि तिला एकही पैसे न देता घराबाहेर हाकलून लावलं. त्यानंतर रिवा आणि तिची आई तिच्या मामांच्या घरी गेल्या. त्यांना 4 दिवस ठेवले आणि नंतर त्यांना हाकलून लावले. म्हणून रिवाने 3 महिन्यांची मुदतवाढ मागितली. त्यांच्यासोबत भाडेकरू म्हणून राहण्याचे आश्वासन दिले आणि 3 महिन्यानंतर ती 3 महिने पैसे देईल, अन्यथा ती तिच्या आईसोबत निघून जाईल. तिचे मामा आणि मामी सहमत झाले आणि रिवाने ट्युशन क्लास घेत पैसे वाचवण्यास सुरुवात केली. तिने एकाच वेळी 3 पार्ट टाइम जॉब करतात. तिला रात्री उशिरा जाताना अनेकदा मुलांकडून नजर चुकवावी लागत असे आणि कधीकधी तिची मामी रात्री उशिरापर्यंत काम केल्याबद्दल तिला टोमणे मारायची आणि तिची अपमान करायची. पण हे सर्व असूनही ती अनेक ठिकाणी नोकरी शोधत राहिली. परंतु कितीतरी लोकांनी तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून काही जवळच्या लोकांना फायदा मिळवण्यासाठी तिच्या पात्रते असूनही तिला नोकरी देण्यास नकार दिला. तरीही ही मुलगी प्रयत्न करत आहे आणि सध्या तिच्या मामीचे पैसे देण्यासाठी तिच्याकडे फक्त 1 महिना आहे, नाहीतर तिला तिथूनही काढून टाकले जाईल. ती शेवट कुठे जाईल कुणास ठाऊक. तिला फक्त तिथून तिच्या आईला बाहेर काढायचे आहे, कारण तिची मामी तिला तिथे नोकरांसारखं काम करायला लावते आणि तिचं वागणं आणखी वाईट आहे. आता तूच ठरव तुला काय करायचं आहे. ही सगळी माहिती गोळा करताना मला आजीची आठवण आली. तिच्याशी काहीही वाईट करू नकोस, बाकी सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. वंशने रिवाच्या आयुष्याबद्दलच्या ह्या सर्व गोष्टी वाचताच तो रागवला, पण त्याहूनही जास्त त्याला तिच्याबद्दल वाईट वाटलं आणि म्हणाला, ह्या जगात कसले लोक आहेत, त्यांना विसरून जा. स्वतःला माणूस म्हणून घ्यायलाही तुला लाज वाटली पाहिजे. आणि हे सगळं असूनही ही मुलगी इतकी हसते कशी, ती इतकी आनंदी कशी आहे. आणि त्यासोबत तो त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करू लागला. रिवाबद्दल हे सर्व वाचल्यानंतर तो स्वतःशी म्हणाला, मी खरंच तिच्यावर सूड घेऊ नये. तिच्या आयुष्यात आधीच खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि मी त्यात भर घालू शकत नाही. मग काय, ती माझ्याबद्दल एवढं सगळं बोलली. अरे, लोक माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल एवढं सगळं बोलतात, ती माझ्या तोंडावर बोलली. फरक एवढंच आहे. याचा अर्थ असा नाही की मला तिला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. आणि ती खूप गोड आणि निष्पाप होती. मी सर्वांना एकाच नजरेतून मोजू शकत नाही. असं विचार करत त्याने त्याचा बेडसाईड टेबलच्या ड्रॉवर उघडला आणि एक लॉलीपॉप काढला आणि तो खाऊ लागला. खरं तर वंशला नेहमीच दुःखी, आनंदी किंवा जास्त विचार करताना लॉलीपॉप खाण्याची सवय होती. पण त्याच्या जवळच्या लोकांशिवाय फार कमी लोकांना ही सवय माहीत होते. तो लॉलीपॉप खाताना त्याच्या बाल्कनीत आला आणि आकाशाकडे पाहत स्वतःला म्हणाला, तू भाग्यवान आहेस शिवा शर्मा, उर्फ मिस चटरपटर शर्मा. मी दयाळू व्यक्ती आहे, म्हणूनच मी माझा सूड विसरत आहे. पण मी तुला त्रास देण्याशिवाय राहू शकत नाही. शेवटी वंश शिंगानिया त्याचा सूड सोडला आहे, हीच मोठी गोष्ट आहे. माझा स्वभाव अजूनही तसंच आहे आणि तो स्थिरवला आहे. तर तुला येणाऱ्या त्रासासाठी तयार राहा.
पण आता मी सिरियस नाही आहे, तर एक मजेदार मूडमध्ये आहे मिसेस चटरपटर शर्मा. आणि ह्या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य उमटले आणि तो आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहत होता. दुसरीकडे एका छोट्या घरात रिवा डायनिंग टेबल साफ करत होती. तेवढ्यात एक बाई बाहेर आली. तिचे केस विणत आणि तिच्याकडे पाहत म्हणाली, अगं ये महाराणी, मी ऐकले की तुला नोकरी मिळाली आहे. तुला खरोखर नोकरी मिळाली आहे की तू स्वतःला दुसरीकडे कुठेतरी? मला काही फरक पडत नाही, तू काहीही कर, पण ह्या 3 महिन्याचे पैसे लवकर भर आणि तू इथून निघून जा तुझ्या आईसोबत, समजले का? आणि असे म्हणत ती नाक मोडत तिच्या खोलीकडे परत जाऊ लागली. तेवढ्यात रिवा तिच्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही ज्या पद्धतीने वागता मामी, माझ्या आईला किंवा मला इथे राहण्यास रस नाही. आम्ही फुकट राहत नाही, आम्ही घर कामही करतो आणि मी म्हणाले आहे ना, मी पैसे देईन, म्हणून मी ह्या महिन्यात देईन म्हणजे देईन. तोपर्यंत तुमचे तोंड बंद ठेवा आणि तुम्ही माझ्याबद्दल बोलण्यापूर्वी तुमच्या मुलीची काळजी घ्या, जी कुणाला माहीत नाही किती मुलांसोबत राहते. मला तोंड उघडायला लावू नका, कारण मी काहीही सहन करू शकते, पण कोणीतरी माझ्या संस्कारावर बोट दाखवले तर हे अजिबात नाही. असे म्हणत ती हात धुण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तिच्या मागे तिची मामी अरुणा देखील आत गेली आणि तिचे केस धरून म्हणाले, का तुझी जीभ जास्त उघडत आहे? मला ते व्यवस्थित कसे चावायचे हे माहीत आहे, म्हणून माझ्यासमोर तुझी जीभ हलवू नको, नाहीतर मी तुम्हाला दोघींनाही आत्ताच येथून हाकलून देईन, समजले? आणि असे म्हणत तिने तिचे केस झटकून तिथून निघून गेली. रिवाच्या डोळ्यातून काही अश्रू वगळले आणि ती स्वतःशीच म्हणाली, माझं नशीब असं नव्हतं. तू माझ्या नशिबातून अजून काही लिहिलं आहेस बाप्पा. इतक्या गोष्टीनंतरही मला अजूनही तुझ्यावर विश्वास आहे. जसे मला नोकरी मिळाली, भविष्यातही मला मार्ग दाखवत राहा, कारण मला माझ्या आईने अशा लोकांसोबत राहावे असे मला वाटत नाही, म्हणूनच मला साथ देत राहा. आणि हे म्हणत हात जोडून ती वरच्या मजल्यावर तिच्या रूममध्ये आली. रूम खूप लहान होती आणि जिथे पंखाही नीट काम करत नव्हता, तिथे येऊन ती त्या रूममधील छोट्या खिडकीतून आकाशात चमकणाऱ्या तारांकडे पाहू लागली आणि स्वतःशीच म्हणाली, वन शिंगाण्याला आज मी जे काही बोलले त्यानंतर मला असेच सोडून देईल का? तो माझ्यासाठी गोष्टी कठीण करणार नाही का? जरी तो केला तरी मी ही नोकरी सोडणार नाही, किमान 2 महिने तरी नाही. म्हणूनच बाप्पा, प्लीज मला मदत करा आणि मला त्या बकबक करणाऱ्या बदकापासून वाचवा. आणि हे सांगत असताना तिचा चेहरा, जो आतापर्यंत गंभीर नव्हता, तो अचानक गंभीर झाला. तेवढ्यात कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे वळून पाहिले आणि तिची आई रीमा तिथे उभी होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती म्हणाली, तुझे वडील तुला सोडून गेल्यापासून तुझे आयुष्य कसे झाले आहे. त्यांनी तुला स्वयंपाकघरात येऊन पाण्याचा ग्लासही उचलू दिले नव्हते. आज तू इथे नोकरासारखी काम करत आहेस. ही सगळी माझी चूक आहे. काश मी गृहिणी नसती, तर आमच्याकडे स्वतःचे काहीतरी असते. आणि काश मी तुझ्या मामीचं शब्दांना बळी पडून त्या कागदपत्रांवर सही केली नसती. मला माफ कर बाळा, ही सगळी माझी चूक आहे. असे म्हणत रिवासोबत हात जोडून रडू लागली. रिवाने तिचे हात सोडले, तिला मिठी मारली आणि म्हणाली, नाही आई, तुझी चूक नाही. त्यावेळी तू विचार करण्याचा किंवा समजून घेण्याचा स्थितीत नव्हतीस. आणि जे घडणार आहे ते परिस्थितीवर अवलंबून आहे. जर पप्पा आमची परीक्षा घेत असतील तर आम्ही नक्कीच त्यात उत्तीर्ण होऊ. बघ आई, जर मला नोकरी मिळाली तर पुढचा मार्गही मोकळा होईल. तर आता तू रडणे थांबव आणि झोप. आणि हे सांगताना तिने आपले अश्रू कसे कंट्रोल केले हे फक्त तिलाच माहीत होते. मग रीमाला झोपवल्यानंतर ती स्वतः झोपी गेले. दुसऱ्या दिवशी कल्याणी आजी घराच्या मंदिरात पूजा करत असताना वेदा निळ्या जीन्स आणि पांढरा टाप घालून तिथे आली आणि हात जोडून मनात म्हणाले, देवा, आज परीक्षा आहे, मला भीती वाटत आहे. खरं तर ही शेवटची परीक्षा आहे. तुमचे आशीर्वाद सदा माझ्यासोबत असू दे. असं म्हणत
डोके टेकून ती त्यांचे आशीर्वाद घेते. मग तिच्या आजीकडे वळून तिच्या पायांना स्पर्श करून ती म्हणते, आजी मला आशीर्वाद दे की ह्यावेळीही मी परीक्षेत टॉपर असायला हवं, कारण हे माझे शेवटचे सेमिस्टर आहे आणि आज माझी शेवटची परीक्षा आहे. कदाचित ही शेवटची संधी आहे की मी तुला आणि माझ्या भावाला अभिमान आणि मान वर करून सांगू शकेन. आजी तिला आशीर्वाद देत प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, अगं माझ्या लाडूबाई, माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहेत आणि ही शेवटची संधी नाही. अशी अनेक संधी असतील जेव्हा तू आम्हाला अभिमानाने सांगू शकशील, समजले? तर चल दही आणि साखर खाऊन घे, नाश्ता करूया आणि मग तुझ्या भावासोबत कॉलेजला जा. असे म्हणत तिने तिचा हात धरला आणि तिला डायनिंग टेबलावर घेऊन गेले, जिथे वंश आधीच बसला होता आणि त्यांची वाट पाहत होता. त्यांना जवळ येत असल्याचे पाहून वंश म्हणाला, तर लाडू तू परीक्षेसाठी तयार आहेस का? त्याने हातात धरलेले वर्तमानपत्र गडी करत म्हणाला. यावेळी वेदा त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाले, भाऊ मी तयार आहे, पण मला खूप भीती वाटते. आजची परीक्षा कशी जाईल हे देवालाच माहिती. वंश यावर काही बोलण्यापूर्वीच दर्श बाहेरून आत आला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, अगं लाडू, तू वंश शिंगाणियाची बहीण आहेस. तू इतरांना घाबरवतेस तेव्हा चांगले दिसतेस, घाबरतेस तेव्हा नाही. तुला पाहून कोणीही घाबरेल. मग पेपर काय? आणि असे म्हणत त्याने तिचे केसात हात फिरवत तिच्या आणि वंशच्या शेजारी असलेल्या सीटवर बसला. यावर वेदा चिडून म्हणाले, आता तुझा चेहरा पाहिल्यानंतर माझी परीक्षा आणखी वाईट होईल. पण मनातल्या मनात ती विचार करत होती, थँक गॉड तू इथे. आता माझी परीक्षा मस्त असेल. सकाळी सकाळी माझ्या प्रेमाचा चेहरा पाहून यापेक्षा चांगले काय असू शकते. तू कायम माझ्यासोबत राहावं अशी माझी इच्छा आहे आणि तुझ्या तपकिरी डोळ्यांकडे, तुझ्या सोनेरी केसांकडे आणि तुझा गोड आवाज कायम ऐकत राहायचे आहे मला. जरी तू मला शिवीगाळ केली तरी मला चालेल. वेदाचे गाल लाजेने लाल झाले. मग ती तिरकस नजरेने दर्शकडे पाहते. तो तिच्याशी गप्पा मारण्यात व्यस्त होता. शेवटी तो तिचे पहिले प्रेम होते. तिच्यासाठी तिच्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करणे जवळजवळ अशक्य होते. तो तिच्या भावाचा सर्वात जवळचा मित्र देखील होता आणि तिला तिच्या भावाला किंवा दर्शला दुखवायचे नव्हते, म्हणून ती त्याच्यासमोर व्यक्त होत नव्हती. थोड्या वेळाने ते सर्वजण नाश्ता करून निघून गेले. थोड्या वेळाने ते वेदाच्या कॉलेजमध्ये पोचले. वेदा उतरत असताना वंश तिच्या हात धरला आणि प्रेमाने म्हणाला, हे बघ लाडू, जास्त घाबरू नकोस आणि स्वतःवर विश्वास ठेव. बेस्ट ऑफ लक. तू हे करशील म्हणून जा आणि रॉक आउट कर. त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यांची चुंबन घेतले आणि निरोप घेतला. वेदा गाडीतून उतरली आणि स्वतःशीच मनात निघून जाऊ लागली, दर्श तू मला एकदाच शुभेच्छा देऊ शकला असतास तर मला बरं वाटलं असतं. प्लीज, तुझी शुभेच्छा माझ्यासाठी किती खास आहे हे फक्त मलाच माहीत आहे. प्लीज, फक्त एकदाच, फक्त एकदाच. आणि असे म्हणत ती पुढे निघून गेली. तेवढ्यात दर्श मागून वरडला, अगं लाडू, तू करशील. बेस्ट ऑफ लक. हे ऐकून वेदाचा चेहरा हास्याने उजळला, पण तिने ते लपवले. मागे वळून दर्शला म्हणाले, बर, मला तुझी शुभेच्छा नको होते, पण तरीही थँक्यू सो मच. आणि असं म्हणत शक्य तितक्या लवकर निघून गेले. वंश आणि दर्श हसले आणि ऑफिसला निघून गेले. दुसरीकडे रिवा लवकर उठली आणि सर्वांसाठी चांगला नाश्ता बनवला, जेणेकरून तिच्या आईला नंतर नाश्त्याचा त्रास सहन करावा लागू नये. आणि ती तिच्या आईला सांगून सकाळी लवकर घराबाहेर पडली, जेणेकरून तिची मामी काही चुकीचे बोलून तिचा दिवस खराब करू नये. ती घरातून निघून मंदिरात गेली आणि तिथे हात जोडून ती म्हणाली, अरे बाप्पा, तू आजपर्यंत मला साथ दिलीस, भविष्यातही दे आणि प्लीज मला त्या बकबक करणाऱ्या बदकाला तोंड देण्याची ताकद दे. मी आता निघते.
आज ऑफिसमध्ये माझा पहिला दिवस आहे आणि मला पुन्हा त्याच्याकडून ऐकायचे नाही. आणि असे म्हणत ती मंदिरात डोके टेकवून निघून गेली. काही वेळाने ती ऑटोने ऑफिसमध्ये पोचली आणि आत जाऊ लागली. ती आत जाताच वंशचे बरेच पुरुष कर्मचारी तिच्याकडे पाहत होते. ती तिच्या हलक्या निळ्या सूटमध्ये एखाद्या परीसारखी दिसत होती आणि तिचे ते घारे डोळे सर्वांना सतत आकर्षित करत होते. पण हे सर्व दुर्लक्ष करून ती थेट वंशच्या केबिनमध्ये गेली आणि लॅबीमध्ये बसून वंश आणि दर्श येण्याची वाट पाहत होती. आणि ते स्वतःशी म्हणाले, मी तुम्हाला एकही संधी देणार नाही मिस्टर शिंगानिया. मला काहीही सांगण्याची किंवा मला ह्या नोकरीतून काढून टाकण्याची. असं विचार करत ती स्वतःशीच हसली. तेवढ्यात वंशची प्रायव्हेट लिफ्ट थांबली आणि तो दर्शसोबत बाहेर पडला. त्याची नजर थेट सोफ्यावर बसलेल्या रिवावर पडली आणि तिला पाहताच तो क्षणभर तिच्यात हरवून गेला आणि स्वतःशी म्हणाला, व्हेरी ब्युटिफुल. आणि रिवाकडे पाहत असताना त्याचे ओठ कधी हास्यात भरले हे त्याला कळलेच नाही. तो रिवामध्ये हरवून गेला होता जेव्हा दर्शीच्या आवाजाने तो पुन्हा सुट्टीवर आला. अरे मिस शर्मा, तू इथे इतक्या लवकर काय करत आहेस? असं म्हणत तो शांत झाला. तेवढ्यात वंश आपला चष्मा काढला आणि रिवाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. दर्शचा आवाज ऐकून रिवाने त्याच्या दिशेने पाहिले आणि त्याला पाहून ती त्याच्याकडे आली आणि म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का दर्शर, मला पहिल्या दिवशी कामासाठी उशीर व्हायचा नव्हता आणि आज तुम्हाला मला काम समजावून सांगायचे आहे, त्यामुळे वेळ लागेल ना, म्हणूनच मी लवकर आले. तिचे बोलणे ऐकून दर्श हसला आणि म्हणाला, छान, मला मेहनती लोक आवडतात. चला, मी तुम्हाला तुमचे काम समजावून सांगतो. असं म्हणत दर्श तिच्यासोबत त्याच्या केबिनकडे निघाला. वंश स्वतःशी म्हणाला, तुला मला टाळण्यासाठी हार्डवर्क करायला खूप आवडते ना? तू मिस चटरपटर शर्मा आहेस. मग ठीक आहे, माझ्या केबिनमध्ये ये, मी तुला हार्डवर्क म्हणजे काय ते सांगतो. आणि हे बोलून तो काय विचार करत होता हे नकळत हसू लागला. रिवा दर्शच्या केबिनमध्ये त्याच्यासोबत गेली आणि दर्शने तिला 2 फाईल्स दिल्या आणि म्हणाला, हे बघा, तुम्ही आज ह्या दोन्ही फाईल्स तपासा आणि मग त्यावर वंशची सही घ्या आणि मी तुम्हाला त्याचे शेड्यूल देईन आणि त्याला त्यानुसार मीटिंगला उपस्थित राहणे आणि त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. सध्या तरी एवढेच पुरे. इथून पुढे 1 महिना तुम्ही माझ्या अंडर ट्रेनिंगमध्ये असाल, म्हणजे पुढे तुम्ही त्याचे काम चांगल्या प्रकारे समजून घ्याल, ओके? आणि असे म्हणत गोड हास्य करत त्याने रिवाकडे पाहिले. त्याला रिवाचे इतके चांगले वागताना पाहून रिवा हसली आणि म्हणाली, ठीक आहे सर, मला समजले मला काय करायचे आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? यावर दर्श हसला आणि म्हणाला, हो विचारा मिस शर्मा. ज्यावर रिवाने उत्तर दिले, सर्वप्रथम मला मिस शर्मा म्हणायचे थांबवा. हे विचित्र वाटते. मला रिवा म्हणा बस. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि माझ्या भावासारखी. आणि मी तुम्हाला जे विचारत होते ते म्हणजे तुम्ही त्या बदकाला शिंगाणी या नावाने कसे हाक मारता? तो तुमचे बॉस आहेत ना? आणि तिने हे विचारताच तिच्या डोळ्यात गोंधळ स्पष्टपणे दिसून आला. तिचे प्रश्न ऐकून दर्श हसला आणि म्हणाला, ठीक आहे रिवा, मी तुला रिवा म्हणेन. शेवटी तू आता माझी बहीण झाली आहेस. तू मला भाऊ म्हटलेस बरोबर. मी माझे कर्तव्य पूर्ण करेन. आणि मग त्याला तिचे दुसरे प्रश्न आठवताच तो जोरजोरात हसायला लागला. रिवाने त्याच्याकडे आणखीन कन्फ्यूज होत पाहू लागली. पुढच्याच क्षणी दर्शने त्याचे हास्य आवरले आणि म्हणाला, सिस्टर, तू ग्रेट आहेस हां. म्हणजे वंश शिंगानिया मुंबईचं प्रसिद्ध प्लेबॉयला बदक म्हणत आहेस. नशीब म्हण त्याने ते ऐकले नाही, नाहीतर तो काय केला असता कुणास ठाऊक. आणि तुझ्या प्रश्नाचे उत्तर ऐक, तो माझा सर्वात चांगला मित्र आहे, म्हणूनच मी त्याला कितीतरी वेळा त्याच्या नावाने हाक मारतो, समजले? आणि म्हणूनच जास्त वेळ उशीर करू नकोस आणि तुझ्या बदकाकडे आणि माझ्या सर्वात चांगल्या मित्राकडे वंशकडे जा. आणि हे बोलून तो पुन्हा हसायला लागला.